गीताई अध्याय 4 कर्मयोग सहकारी साधना विकर्म अथवा ज्ञानकर्म संन्यास योग। श्री भगवान म्हणाले, योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो, मनुस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकुस त्यापरी, अशा परंपरेतूनी हा राजर्षीस लाभला, पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला, तोची हा बोलिलो आज तुझ योग पुरातन, जीवीचे गुज हे थोर तू ही भक्त सखा तसा। अर्जुन म्हणाला, ह्या काळाचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन, तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे। श्री भगवान म्हणाले, माझे अनेक यापूर्वी झाले जन्म तसे तुझे, जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी। असुनीही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभू, माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जणू, गळुनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे। राखावया जगी संता दुष्टा दूर करावया, स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी। जन्म कर्मी अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज, नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय, झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले, भजती मज जे जैसे भजे तैसाची त्यास मी, माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडू नाही, जे कर्म सिद्धी वांछूनी यजिती येथ दैवते, मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते। निर्मिले वर्ण मी चारी गुण कर्मे विभागुनी, करुणी सर्व हे जान अकर्ता निर्विकार मी, कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज, माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात ही मोकळा, केली कर्मे मुमुक्षुंनी पूर्वी हे तत्व जाणुनी, तैसी तू ही करी कर्मे त्यांचा घेऊनी तो धडा, नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे, तुझ ते सांगतो कर्म जाणूनी सुटशील जे, सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे, अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व खोल हे, कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो, उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडुनी, ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित, नित्यतृप्त निराधार न राखे फलवासना, गेला घडून कर्मात तरी काही करीचिना, संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह, शरीरेची करी कर्म दोष त्यास न लागतो, मिळे तेची करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर, फळो जळो जया एक करुणीही न बांधिला, ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडूनी मोकळा, यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरुनी ते, ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्म लक्षुनी, ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला, देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती, ब्रह्माग्नीत तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती, क्षोत्रादि इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती, कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती, प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमोनी टाकिती, चिंतनाने समाधीस अंतरी चेतवुनिया,
द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी होमीति एकमेकांत कोणी प्राण अपानते रोधूनि गती दोहोंची प्राणायामास साधिती प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञवेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळिती यज्ञशेषामृते धाले पावले ब्रह्मशाश्वत न यज्ञाविन हा लोक कोठूनी परलोकतो विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे कर्माने घडिले जानुनी सुटशील तू द्रव्ययज्ञादिकाहूनी ज्ञानयज्ञ चिथोरतो पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता सेवा करूनी ते जाण नम्रभावे पुसूनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी जरी पाप्यांमध्ये पापी असशील शिरोमणी तरी ह्या ज्ञान नौकेने पापते तरशील तू संपूर्ण पेटला अग्नी काष्टे जाळून टाकितो तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती म्हणून अंतरातील अज्ञान कृत संशय तोडून ज्ञान खड्गाने ओठतू योग साधुनी। अध्याय 4 समाप्त।